जय मित्रांनो, तर आता आपल्या पोलीस भरतीला एक नवी सुरुवात होताना दिसत आहे. तर ती कशी, तर आता समोर व्हिडिओमध्ये सांगतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता पोलीस भरतीला नवीन सुरुवात कशा प्रकारे झाली, तर आता आपण काल SRPF गट क्रमांक 20 चा पेपर बघितला असेल. तर आता पेपरवरून तुम्हाला आपल्याला आढळून आलेलं असेल की आता पेपर कशा प्रकारचा होता. पेपरचा अनालिसिस तर तुम्ही केलेलंच असेल. तर आता पेपरवरून आपल्याला इतका आढळून येतो की आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकांमधून या पेपरमध्ये प्रश्न आलेले नाही आहेत. कारण की गट क्रमांक 5 दौंडचा आपण विषय बघितला होता की विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकातून जसेच्या तसे 85 प्रश्न सिरियल वाईज डायरेक्ट जसेच्या तसे आले होते. त्यामुळे आता बऱ्यापैकी आपल्या पोलीस भरतीमध्ये सुधारणा होताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. येणाऱ्या आगामी भरतीमध्ये पण अशाच प्रकारच्या आता जशी वरणगाव SRPF गट क्रमांक 20 चा पेपर जसा फ्रेश पेपर आलेला आहे तशाच प्रकारे आपल्या आगामी भरतींचा पण तशाच प्रकारे पेपर राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता कशा प्रकारे तयारी करावी, तर आता PYQ जर आता आपण बघितला, आता PYQ जर बघितले आपण वरणगाव SRPF चे, तर 5 ते 7 प्रश्न आपल्याला जुने प्रश्न वाटतात. त्याच्या व्यतिरिक्त पूर्णचा पूर्ण पेपर आपला फ्रेश पेपर आहे. कोणत्याही कुठल्याही प्रश्नपत्रिकांमधून ते प्रश्न उचललेले नाही आहेत, प्रश्न बनवलेले आहेत. अशा प्रकारची ती प्रश्नपत्रिका आपल्याला दिसून येते. पूर्णपूर पॅटर्न वाईज आलेला आहे. 25चं GK, 25चं मराठी, गणित बुद्धिमत्ता 25-25. तर अशा प्रकारचं पॅटर्न आपल्याला वरणगाव SRPFचं दिसत आहे. तर आता ही खूप मोठी नवी सुरुवात आपल्या पोलीस भरतीला आपल्याला दिसत आहे. तर आता PYQ जर आता विचारत नसतील तर आता नेमका मग आम्ही अभ्यास कसा करायचा, तर हा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न बनलेला असेल. तर मित्रांनो, दोन्हीही तयारी ठेवा, कारण की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पण आपल्याला वाचावे लागणारच आहे. कारण की ते पण कमी, आता त्यांचे प्रमाण कमी झालेले आहेत. आता आधी कसं व्हायचं, आता आपण मागच्या प्रश्नपत्रिका तर बघितलेल्याच आहे. तर आधी कसं व्हायचं की बऱ्यापैकी प्रश्न PYQ मधूनच येत होते, पण आता त्यांचं प्रमाण आता डायरेक्ट बंद झालेलं नाही आहे, पण त्यांचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला दोन्ही प्रकारे म्हणजे आता PYQचा पण अभ्यास करावा लागेल, त्याच्यासोबतच आता नवीन प्रश्न, आता आपण एक थिअरीचा एक पार्ट घेतो समजा, पण आता त्यातून नेमके कोणकोणते प्रश्न बनतात, जीकेचे कोणते प्रश्न बनतात, मराठीचे कोणते बनतात, गणित बुद्धिमत्तेचे कोणते बघतात, तर हे आपल्याला बघून सविस्तरपणे आता आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो. काठिण्य पातळी पण आपल्याला आता पोलीस भरतीच्या पेपरमध्ये येणाऱ्या आगामी भरतीमध्ये नक्कीच दिसणार आहे मित्रांनो. त्यामुळे आता आपली तयारी पण त्याच लेवलची असायला पाहिजे. त्याच्याच बरोबर आता अशा प्रकारे जर आपण तयारी केली तर नक्कीच आपल्याला यश मिळणार आहे मित्रांनो. आणि जे प्रॉपर अभ्यास करणार आहे त्यांना नक्कीच या आगामी भरतीचा नक्कीच फायदा होणार आहे मित्रांनो. कारण की आता पेपर सोपा येत होता. आता SRPF चे पेपर आपण बघितलेले आहे बऱ्यापैकी गटांचे की किती सोपे आलेले आहेत. कारण की आता त्यामध्ये काय होतो, अभ्यासावाला मुलगा आणि कमी अभ्यास करणारा मुलगा हे एका लाईन येत होते. कारण की जे त्याला प्रश्न येत होते हे याला पण प्रश्न येत होते, त्यामुळे बऱ्यापैकी मुलांचं नुकसान होत होतं. पण आता आगामी भरतीमध्ये आपल्याला नक्कीच मित्रांनो अशी पेपरची काठिण्य पातळी पण दिसेल, त्याच्यासोबतच PYQ रिपीट होताना आपल्याला नक्कीच दिसणार नाही मित्रांनो. त्याच्यासोबतच आता जर तुम्ही माझ्याशी तुमच्या मनात जर आणखी काही शंका असतील तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा. माझा व्हॉट्सअप क्रमांक मला व्हॉट्सअप करा, 79 72 78 40 38 हा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. नक्कीच तुम्ही व्हॉट्सअप करा, तुमच्या मनातील काही शंका असतील तर मी नक्कीच त्याची माहिती वगैरे काढून नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासोबतच माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या युट्यूबच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.